पहिला अध्याय 83वी ओवी. सोपशुच्य मुकुंदस्य रूपवीर्यगुणश्रियः ग्रहागतैर्गीयमाना तं मेने सदृशं पतिम्. राजकुमारी रुक्मिणी वयामध्ये आली. अतिशय सुंदर होती. राजाची अतिशय आवडती होती. लावण्य आणि गुणांनी थोर होती. वयामध्ये आल्यावर ही कन्या कोणाला द्यावी याचा विचार सुरू झाला. अनेक लोक घरी अनेक स्थळं घेऊन येऊ लागली. त्यात एक किन्नर आला. नंतर कल्याणकीर्ती भाट नावाचा भाट आला. त्यांनी केलेली रुक्मिणीची वर्णनं अप्रतिम आहेत. ती काय आपण सांगू शकत नाही. ती या पुस्तकात आहेत. निवांत घरी वाचा. अनेकांनी श्रीकृष्णाचे गुण आणि रूप यांचं वर्णन केलं. ही कन्या कोणाला द्यावी असा विचार करीत असताना तेथे कीर्तिनामा ब्राह्मण ओवी 85 रायापाशी आला जाण तेणे केले कृष्ण कीर्तन तेणे तनुमन वेधले. श्रीकृष्णाच्या कीर्तीचा सुगंध दरवळत येतच होता. खैराच्या अरण्यामध्ये एखादं चंदनाचं झाड असतं, पण वारा त्याचा सुगंध दशदिशांना नेतो. तसं अनेक भाट, ब्राह्मण, कवी श्रीकृष्णाचा सुगंध आणि रुक्मिणीचा सुगंध दशदिशाला नेत होते. केतकीचा सुगंध घेण्याकरता भुंगे आपणहून येतात. तसं कृष्णाचा कीर्ती सुगंध घेण्याकरता भाट आपोआप येत होते. एके दिवशी एक तेजस्वी ब्राह्मण भीष्मक राजाच्या राजवाड्यामध्ये आला. तो वेदशास्त्र संपन्न, सकळ कळा प्रवीण होता. हिंडत 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 तो भीष्मक राजाच्या राजवाड्यामध्ये आला. राजाने त्याचे स्वागत केले. त्याला आसनावर बसवले. त्याचे चरण प्रक्षालन केले. कुशल प्रश्न त्याला विचारले. विप्रश्रेष्ठ, आपण कुठून आलात? कोणतं कार्य आपलं आम्ही करावं? त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, राजा, माझं नाव कीर्तिनामा. मी श्रीकृष्णाची कीर्ती घेऊन द्वारकेहून आलो आहे. तुझी कन्या रुक्मिणी उपवर झाली आहे हे मला कळलं. ती रूपानी आणि गुणांनी त्रैलोक्यामध्ये असामान्य आहे. म्हणून तिच्यासाठी तसाच वर भगवान श्रीकृष्ण आहे हे तुला सांगायकरता मी आलो आहे. कृष्णाचं नाव ऐकल्यावर भीष्मक राजा म्हणाला, ब्राह्मणा, कृष्ण कसा आहे रे? तू त्याला जवळनं पाहिला आहेस का? त्या किन्नरांनी मला त्याचं वर्णन सांगितलं, गुणवर्णन सांगितलं. कल्याणकीर्ती भाटानेही त्याचं वर्णन सांगितलेलं मी ऐकलं. पण तरी माझ्या कानाची तृप्ती झाली नाही. त्या पुरुषोत्तमाचं वर्णन ऐकायला माझे कान आसुसलेले आहेत. कृष्णाचं कीर्तन कितीही ऐकलं, गुणवर्णन, तरी मन तृप्त होत नाही. म्हणून हे ब्राह्मणा, तुझ्या अमोघ वाणीतून तू कृष्णाचं वर्णन कर. कीर्तिनामा ब्राह्मण म्हणाला, राजा ऐक.
आणि तो वर्णन करायला लागला आणि रुक्मिणी तिथंच येऊन बसली. बैसली होती रायापाशी, सादर देखोनी भीमकीसी, मग वर्णिले कृष्णरूपासी, चित्स्वरूपेशी साकार. रुक्मिणी राजापाशीच बसली होती. त्यांनी आदराने रुक्मिणीकडं पाहिलं कीर्तिरामाने आणि कृष्णरूपाचं वर्णन सुरू केलं. चित म्हणजे चैतन्य हे साकार झालं होतं कृष्णाच्या रूपाने. कीर्तिरामा ब्राह्मण म्हणाला, राजा, जो निर्गुण निर्विकार, जो निष्कर्म निरुपाचार, तो चिदाहलाजी साकार, लीला विग्रही श्रीकृष्ण. मुळामध्ये परमेश्वरी तत्व जे आहे ते निर्गुण आहे. गुण म्हणजे सत्व रज तम ज्याला नाहीत त्याला निर्गुण म्हणतात. निष्कर्म ते काहीही करत नाही तत्व. निरुपाचार त्याला कोणतेही उपचार लागत नाहीत. लीला विग्रही अनेक लीला करणारा असा कृष्णरूपाने परमेश्वर साक्षात साकाराला आलेला आहे. त्याचं वर्णन काय सांगावं म्हणून तळपायापासून मस्तकापर्यंत वर्णन केलं. पुरुष देवतेचं वर्णन तळपायापासून करावं आणि स्त्री देवतेचं वर्णन मस्तकापासून पायापर्यंत करावं असा कवी संकेत आहे. म्हणून तळपायापासून वर्णन करायला प्रारंभ केला. अतिसुरंग चरणतळे, उपमे कठिण रातोत्पले, बालसूर्याचे नि उजाळे, तैसी कवळे टाचांची. राजा, कृष्णाच्या पायाचे तळवे अतिशय स्वच्छ सुरंग चांगल्या रंगाचे आहेत. रातकमळंसुद्धा त्याच्यापुढे फिकी इतके कोमल आहेत पाय. उगवत्या सूर्याप्रमाणे टाचांचा रंग आहे. तळपायावर जी चिन्ह आहेत त्याचं सामुद्रिक सांगायला शेषाची सहस्त्रमुखसुद्धा पुरणार नाहीत. ब्रह्मदेवाला सुद्धा ती चिन्ह पाहण्याचं भाग्य लाभलं नाही. भीष्मक राजा, तुला मी ती चिन्ह सांगतो, ऐक. तळपायावरची चिन्ह दिसतच नाहीत ना. काय काय तळपायावर? सर्व शत्रूवर आणि संकटावर विजयाची पताका म्हणून ध्वज आहे. ध्वज, वज्र, अंकुश, रेखा. नाथांनी 4 चिन्ह वर्णन केलेली आहेत. ध्वज वज्रांकुश रेखा, चरणीची सामुद्रिके देखा, न वर्णवती सहस्रमुखा, ब्रह्मादिका अलक्ष. ब्रह्मादिकांना सुद्धा अलक्ष म्हणजे पाहता आली नाहीत. सामुद्रिक म्हणजे एक शास्त्र असं आहे की हातावरची चिन्ह, पायावरची चिन्ह, शरीरावरची चिन्ह याच्यावरून भविष्य सांगितलं जातं. हस्तसामुद्रिक, पदसामुद्रिक. त्या सामुद्रिक शास्त्राला सुद्धा ही चिन्ह कळणार नाहीत इतकी गहन आहेत. पहिल्यांदा ध्वज आहे, शत्रूवर विजय मिळवल्याची खूण आहे. नंतर वज्र आहे, पापाचे पर्वत छेदून टाकणारं ते वज्र आहे. नंतर अंकुश आहे. अंकुश हत्तीवर नियंत्रण करतो. हत्तीसारखं बलाढ्य असलेल्या मनावर नियंत्रण करणारा असा अंकुश आहे. रेषा आहे म्हणजे मर्यादा, कर्माची मर्यादा सांगणारी रेषा आहे स्पष्ट.
शत्रूचं मर्दन करणारं सुदर्शन चक्र आहे. भक्तांचा चित्तरूप भृंग आकर्षण कोणीकडे घेणारं कमळ आहे. भोग आणि ऐश्वर्याचं प्रतीक असणारं यवधान्याचं चिन्ह आहे. भक्तांना त्रितापापासून सावली देणारं छत्र आहे. 4 पुरुषार्थ सांगणारी 4 स्वस्तिक आहेत. सफल जीवनाचं प्रतीक आणि श्यामल रंगाचं प्रतीक म्हणून जांभळ आहे. स्वस्तिकात अष्टकोन आहे. पायावरची चिन्ह आहेत बघा नुसती. नाथांनी 4च सांगितलीत, इतर ठिकाणी 16 सांगितलेली आहेत कवी नरेंद्रांनी. स्वस्तिकात अष्टकोन आहे, तो 8 दिशाचं प्रतीक आहे. डाव्या अंगठ्याखाली शंख आहे, तो दैत्याला मुक्ती दिल्याचं प्रतीक आहे. शंखासुराला मुक्ती दिली म्हणून तो शंख पायावर धारण केला. मधल्या बोटाखाली वर्तुळ आहे, ते आकाशाचं प्रतीक आहे. त्याच्याखाली दोरी नसलेलं धनुष्य आहे, सगळे शत्रू जिंकल्यामुळे दोरी काढून ठेवली आहे. गाईचं पदचिन्ह आहे, ती गोकुळची आठवण आहे. याशिवाय पूर्णतेचा कलश, त्रिगुणाचा त्रिकोण, त्यात अर्धचंद्र, मत्स्य अशी 18 चिन्ह पायावर आहेत. हे वर्णन तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. त्याच्याकरता हेच पुस्तक वाचलं पाहिजे. नाथांनी फक्त 4च सांगितली चिन्ह. राजा, ही चिन्ह ज्याच्या पायावर असतात तो ईश्वरी अवतार आहे असं समजायचं. तळपायावर ध्वज आहे. भवसागरातून भक्तांना पार नेणारं जे जहाज आहे त्याच्यावरचं शीड आहे ते. कृष्णाचा रंग श्यामल आहे. कसा? पिळूनी इंद्रनीळ किळी, ओतली कृष्णतनू सावळी, पाऊले सुकुमार कोवळी, घोटी निळी दोन्ही भागी. कृष्णाचा रंग काळा नाही आहे, निळसर आहे. तो श्यामल रंग काय वर्णन करावा? इंद्रनील मण्याचं तेज पिळून काढून त्या तेजातून कृष्णाची सावळी तनू ओतली आहे, पुतळा ओतावा तसा. सोन्याच्या रसातून ओततात, चांदीच्या रसातून ओततात. हे इंद्रनीळ मण्याचं निळं तेज काढून त्याच्यातून शरीर तयार केलं आहे. पाऊलं सुकुमार आहेत, कोळी आहेत. दोन्ही घोटे निळसर आहेत. आणि पायाची बोटं काय अप्रतिम नाथ महाराजांनी वर्णन केले. सुनीळ नभाची या कळिका, तैषा आंगोळ या देखा, वरी नखेच्या चंद्ररेखा, चरण पीयूषा लुब्धल्या. तर पावलं निळी आहेत ना, आणि ती बोटं म्हणजे निळ्या आकाशाला फुटलेल्या कळ्या आहेत. संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा अशी उपमा सापडणार नाही. मी संस्कृतचा अभिमानी आहे. संस्कृतची सर जगातल्या कुठल्याच भाषेला नाही. अगदी इंग्रजी सगळ्या भाषा संस्कृत पुढे बेकार आहेत. पण मराठीमध्ये संत वाङ्मयामध्ये मात्र संस्कृतवर मात केली आहे. त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ महाराज. पायाची बोटं म्हणजे निळ्या आकाशानं फुटलेल्या कळ्या आहेत. आणि त्याची नखं, पायाच्या बोटाची नखं म्हणजे चंद्रातून काचून काढलेले तुकडे आहेत. चंद्राचे तुकडे नख म्हणून बसवलेत तिला. आणि ते चरणाच्या अमृताला लुब्ध झालेले आहेत. पाय कसे आहेत? कठीणपणा सोडून सचेतन झालेले पाचूचे खांब म्हणजे कृष्णाचे पाय आहेत. पाचूचे खांब आहेत, पण खांब अचेतन असतात. पाय म्हणजे सचेतन आहेत, म्हणून सचेतन झालेले पाचूचे खांब म्हणजे पाय आहेत.
अंगावरचा पितांबर कसा आहे कमरेवरचा? ते म्हणले विजेला आपण क्षणभर प्रकाशतो, क्षणात अस्ताला जातो, ही खंत विजेच्या मनामध्ये होती. म्हणून ती विद्युत सौदामनी पितांबराच्या रूपाने कृष्णाच्या शरीरावर येऊन विराजमान झाली आणि कृष्णाच्या शरीरावर पितांबर रूपाने ती विराजमान झाल्यावर तिचं तेज चौपटीनं वाढलं आणि अस्ताला जाणं थांबलं. कृष्णाच्या अंगावर आल्यामुळं अस्ताला जाणं थांबलं. असा विजेसारखा दैदिप्यमान पितांबर आहे, जणू कमरेला वीज लटकली आहे. राजा, कृष्ण शरीरावरचे अलंकार काय वर्णात? कृष्णचरणींची भूषणे वाकीने वेदासी आणिले उणे, ते तव धरू निठेले मौने, कृष्ण कीर्तने हे गरजे. पायामध्ये वाक्या आहेत. त्या वाक्या म्हणले वेदाला वाकडं दाखवतायत. तुला जे वर्णन करता आलं नाही त्याच्या पायात आम्ही ते आरूढ झालो एवढे. वेदाला ज्याचं वर्णन करता आलं नाही, मौन धारण करावं लागलं, ते ब्रह्म या वाक्यांच्या आवाजातून गरजत आहे. जणू त्या वाक्या कृष्णकीर्तन करून वेदाला वाकुल्या दाखवत आहेत. चरणामध्ये नूपूर आहेत. त्या नूपुरातून आवाज कोणता येतोय? सोहम सोहम सोहम. सोहम हे उपनिषदामधलं ब्रह्मवाक्य आहे. त्याचा अर्थ तो परमात्मा मी आहे. याला महावाक्य म्हणतात. अशी गर्जना करतात नूपुरं आणि जे मुमुक्षु आहे त्याला जागृत करतात. अरे ईश्वराला बाहेर कुठं शोधतोस? तो तूच आहेस ना. पायामध्ये तोडे आहेत. वाक्या, नूपुरं आणि तोडे. ते तोडे गर्जना करतात. संकल्प आणि विकल्प गेल्यावर हरिचरणाची उपासना करणाऱ्या भक्तांना जन्ममरणाचा फेरा नाही, हे तोडे सांगतात. तोडे म्हणजे तोडणं. जन्ममरणाचं चक्र तोडून टाकणारे तोडे आहेत. प्रत्येक शब्दावर श्लेष आहे. संत वाङ्मय वाचायला लागलो ना, मग जगातलं सगळं वाङ्मय फिकं वाटायला लागतं. हे सगळे मराठीतील लेखक, कादंबरीकार, कवी याच्यापुढे भिकार वाटायला लागतात. अमृत आहे. वेदाला परमात्म्याचं अंतर्रूप कळत नाही, अनंतरूप. पण सद्बुद्धीला कळतं. तसं ज्याला बांधायला कोणतीच दोरी पुरत नाही, त्याच्या कमरेला सद्बुद्धीची मेखला आहे. मेखला काय करते? मेखला म्हणजे कमरेचा पट्टा पकडून ठेवते ना. आता परमात्म्याला कोण पकडणार? सद्बुद्धी. म्हणून मेखला सद्बुद्धीची मेखला आहे. असं आहे. कृष्णाला यशोदेने बांधायचा प्रयत्न केला. सगळ्या गोकुळातल्या दोऱ्या संपल्या. अहो, ज्याला आधी नाही, अंत नाही, बहिर्भाग नाही, अंतर्भाग नाही, त्याला बांधणार कसं? आकाशावर कसं बांधणार? पण सद्बुद्धी बांधू शकते. जनाबाईने मानला का नाही? धरीला पंढरीचा चोर कशाने बांधला? सद्बुद्धी, भक्तीनं बांधला जातो. त्या कमरपट्ट्यामध्ये, मेखलेमध्ये छिद्रत्न जडवलेली आहेत. चित म्हणजे चैतन्य. म्हणून ती कमरेला मेखला आवळू शकली. त्या मेखलेला बारीक बारीक घंट्या येतात. खाली तोंड केलेल्या चिमुकल्या घंट्या लावल्या आहेत. त्या घंट्या काय म्हणतात?
नाही उपासका लागोनी तैसी मेखला माझी छिद्रत्न संधी जडली असे स्वपद पावलिया पाठी जेवी वृत्ती होय उफराटी तैषा किंकिणी क्षुद्रगंटी अधोमुख मेखलेशी. त्या बारक्या बारक्या कमरेच्या पट्ट्याला मेखला म्हणजे घंट्या आहेत बारक्या बारक्या, क्षुद्र म्हणजे बारक्या. परमपद प्राप्त झाल्यावर माणूस खाली पाहतो. डोंगरावर गेल्यावर खाली पाहतो की नाही, तसं कृष्णाच्या कमरेवर गेल्यावर त्या घंटा खाली पाहायला लागल्या पायाकडं, कारण मोक्ष पायाशी आहे. म्हणून घंट्या अधोमुख आहे. कृष्णाची कटी लहान आहे. नाथ महाराज म्हणतात त्या सिंहाला फार अभिमान होता, म्हणले माझी कंबर सगळ्यात बारकी आहे म्हणून. देखोनी श्रीकृष्ण मध्यरचना लाजोनी तो राना गेला. अतिशय माजूसाना, माज म्हणजे गर्व होता. सिंहाला गर्व होता की माझी कंबर सगळ्यात बारीक आहे. पण श्रीकृष्णाची कंबर पाहिली आणि तो लाजला आणि रानामध्ये निघून गेला. पूर्वी म्हणले घरात इथं राहत होता शहरात. कृष्णाची कंबर बघून त्याला लाज वाटली आणि तो अरण्यामध्ये निघून गेला. परमात्म्याचे रूपही कोणाला कळत नाही. कमरेला चित्रविचित्र रंगीबेरंगी वस्त्र, आपला अभिमान सोडून कृष्णाची कटी पाहण्याकरता आली आहेत आणि कमरेवरच मुक्काम ठिकून राहिलेली आहेत. वर कृष्णाची नाभी आहे, त्या नाभीचं वर्णन काय करावं. नाभीशी ना भी नाभिता देऊनी स्थापिला विधाता तेथींचा तो पार पाहता विधाता पै नेण्याची. भगवंताच्या नाभीतून कमळ निर्माण झालं, त्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला. ज्या नाभीतून न भिता ब्रह्मदेव निर्माण झाला, नाभीची नाभिता नाभिता, त्या नाभीचं वर्णन काय करावं. ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण कुठून आलो याचा शोध घ्यावा, म्हणून त्या कमळाच्या पोकळ देठातून खाली 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 जात निघाला. हजारो वर्ष खाली गेला पण त्याला अंत लागला नाही, लागतच नाही. ती नाभी ज्याला सागरामध्ये तरंगाचा अपार साठा असावा, तसं कृष्णाच्या उदरामध्ये त्रैलोक्य भरलेलं आहे. मार्कंडेय ऋषी वटवृक्षावर पानावर बालकृष्ण दिसला. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. जवळ गेला आणि श्वासावाटे आत गेला तो पोटात. बाहेर जसं विश्व होतं तसं विश्व पोटामध्ये दिसलं. म्हणून नाथ महाराज म्हणतायत कृष्णाच्या उदरामध्ये त्रैलोक्य भरलेलं आहे. सागरावर लाटांच्या घड्या दिसतात, तशा उदरावर 3 वळ्या आहेत. असं आहे, वळ्या असायला सुद्धा पोट लवचिक लागतं ना. त्या 3 वळ्या म्हणजे 3 गुण आहेत, सत्व रजतम. अंगावर वाढलेले जे केस आहेत ते कर्म आणि अकर्म याचे प्रतीक आहेत. पोटाच्या वर कृष्णाचं हृदय आहे. नकळे हृदयीचे महिमान उपनिषदा पडले मौन तेथेही संचरले सज्जन देहाभिमान सांडोनी.
कृष्णाचं हृदय म्हणजे संत राहण्याचं ठिकाण आहे. तेथे संचरले सज्जन. कृष्णाच्या हृदयामध्ये कोण राहतात? सज्जन राहतात, संचार करतात. त्यांच्या हृदयामध्ये काय आहे हे उपनिषदाला सुद्धा कळलं नाही. उपनिषदा पडले मौन. असं आहे, ज्या गोष्टीचं वर्णन करता येत नाही तिथं मनुष्य गप्प बसतो. उपनिषदाला कळलं नाही असं नाही, कळलं नाही हेच कळलं. परमेश्वराचं महत्त्व कळलं नाही हे कळलं पाहिजे ना. आपल्याला काय येत नाही हे मूर्ख विद्यार्थ्याला कळत नाही. हुशार विद्यार्थ्याला कळतं की सर मला अमकं येत नाही बरं का. ज्याला काय येत नाही कळतं ना तो शहाणा असतो. मूर्खाला शंका येतच नाही. वर्गामध्ये हुशार विद्यार्थी शंका विचारतात. त्या उपनिषदाला मौन पडलं, कळलं नाही. सर्व वृत्ती शून्य झाल्यावर कृष्णाच्या हृदयामध्ये निवास करायला मिळतो. संत सज्जनच हृदयामध्ये राहू शकतात. तेषां हृदिस्थो भगवान मंगलायतनम हरिः. भगवान म्हणतात मी संत लोकांच्या हृदयामध्ये राहतो. तयापदी जे सुलीन तेची जडित पदक जाण. मुक्तमोती लग संपूर्ण गुणे विणले लासे. छातीवर पदक आहे. पदक शब्दाचा पद म्हणजे पाऊल. हृदयातील संत ज्याच्या पदी लीन झाले ते पदक. प्रत्येक शब्दावर नाथाने श्लेष केलेला आहे. त्याच्यामध्ये मोती जडवलेले आहेत. मोत्यांना संस्कृतमध्ये मुक्त म्हणतात. मुक्त म्हणजे मोती. जे मुक्त झालेले पुरुष आहेत ते श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये काय आहे हे कळावं म्हणून त्या पदकामध्ये येऊन बसलेले आहेत. गळ्यामध्ये मोत्याचा हार आहे. त्यातले मोती कुठं सापडलेत? ज्ञान वैराग्य शुक्ती संपुटी निपजली मुक्त मोतिये गोमटी. तेची एकावळी कंठी श्रीकृष्णाचे शोभत. ज्ञान आणि वैराग्य या शिंपल्यामध्ये जी मोती तयार झाली त्या मोत्यांची माळ आहे. ते मोती आहेत. कृष्णाच्या गळामध्ये अलंकार राहू द्या. सगळ्यात चांगला अलंकार आहे पायापर्यंत रुळणारी वनमाला. दागिने आहेत ते नगरातील लोकांचं प्रतीक आहे आणि वनमाळा आहे ती जंगलातल्या लोकांचं प्रतीक आहे. जन विजन समान तेची आपाद वनमाळा. वनमाळा का? अरण्यातले लोकसुद्धा मला तेवढेच प्रिय आहेत. मथुरेतले जेवढे प्रिय आहेत तेवढे गोकुळातलेही प्रिय आहेत. हे सांगण्याकरता पायापर्यंत रुळणारी वनमाला परिधान केली आहे. गळ्यामध्ये वैजयंतीमाळा आहे. आपल्याला वैजयंतीमाला नटीचंच नाव माहिती आहे फक्त. वैजयंतीमाळा कशाला म्हणतात? ज्यामध्ये 5 रत्न आहेत. हिरा, माणिक, पुष्कराज, मोती आणि नीळ. त्यामध्ये नीळ हे आकाशाचं प्रतीक आहे. अग्नी हिऱ्याचं प्रतीक आहे. वायू माणकाचं प्रतीक आहे. जल पुष्कराज आणि पृथ्वी मोत्याचं नीळ ही महाभूतांची प्रतीकं आहेत. आता 5 प्रकारची रत्न ज्यामध्ये आहेत ही माळा आणायची कुठनं?
म्हणून सामान्य लोकांना असं सांगितलं की 5 प्रकारची फुलं ज्यामध्ये गुंफलेली आहेत तिलाही वैजयंतीमाला म्हणतात. ती गळ्यामध्ये घातलेली आहे. ओंकाराला जशा 3 मात्रा असतात, शंखाला जशा 3 रेषा असतात, तशा कंठावर 3 रेषा आहेत. ओंकारामध्ये 3 मात्रा म्हणजे अ उ म. ओंकाराच्या उच्चारामध्ये ओम 3 मात्रा आहेत. कोणते? अ उ आणि म. ऱ्हस्व अक्षराची 1 मात्रा असते आणि दीर्घ अक्षराच्या 2 मात्रा असतात. शाळेत गणवृत्त मात्रावृत्त आता कोणी शिकवत नाही, कारण मास्तरलाच काही येत नाही. ती काय माती शिकवणार, कॉप्या करून पास झालेली आहे. तेव्हा मात्रा कळतच नाही. मात्रा म्हणजे ऱ्हस्व अक्षर असेल तर 1 मात्रा, दीर्घ अक्षर असेल तर 2 मात्रा. ओंकारामध्ये 3.5 मात्रा आहेत. अ उ म आणि अजून अर्धी मात्रा आहे ओममध्ये. तशा कंठावर 3 रेषा आहेत. शंखाला जशा 3 रेषा असतात. कृष्णाचा कंठ म्हणजे वेदाचं उगमस्थान आहे. कृष्णाच्या कंठातून वेद बाहेर पडले ना, ओंकारातून बाहेर पडले. तेची वेदांचे मूळपीठ, तेथूनी प्रगटे त्रिकांडी. त्रिकांडी म्हणजे 3 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद कृष्णाच्या कंठातून बाहेर पडले. तो हा कंठ. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. भागवत ऐकल्यानंतर एकाने मला विचारलं, कुठं मिळतो कौस्तुभमणी? अरे कौस्तुभमणी एकच, तो समुद्रमंथनातून निघालेला आहे. 14 रत्नापैकी रत्न आहे ती. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, त्या मंगलाष्टकामध्ये 14 रत्नाची नावं आहेत. तो कुठं मिळत नाही. कोहिनूर कुठं मिळतो का? एकच. उपनिषदाच्या खाणी खडून जो अर्थ काढला तो कौस्तुभमणी कंठामध्ये शोभत आहे. दिग्गजाच्या सोंडेप्रमाणे कृष्णाचे बाहू प्रचंड आणि सरळ आहेत, पराक्रमी आहेत. लोकांना अभय देण्याला उत्सुक आहेत. पंचमहाभूत जशी भिन्न भिन्न आहेत तशी हाताची बोटं वेगवेगळी आहेत. पण पंचमहाभूत एका अधिष्ठानावर एक येतात, तसं तळहाताच्या अधिष्ठानावर सगळी बोटं एकवटतात. 4 भुजा म्हणजे 4 प्रकारची क्रियाशक्ती आहे. 4 हातामध्ये 4 आयुध आहेत. एका हातामध्ये तेजस्वी, तेजाचा आकार असलेले, धगधगते, शत्रूचा नाश करण्यात तत्पर, द्वैताचा नाश करणारे सुदर्शन चक्र आहे. दुसऱ्या हातामध्ये अभिमानाचा चेंदामेंदा करणारी कौमोदकी गदा आहे. चक्राचं नाव आहे सुदर्शन चक्र, गदेचं नाव आहे कौमोदकी. तिसऱ्या हातामध्ये निशब्द ब्रह्माचा शब्दामध्ये अनुवाद करणारा पांचजन्य शंख आहे. शंखाचं नाव आहे पांचजन्य. चौथ्या हातामध्ये कमळ आहे. हे कमळ का धारण केले? एखादा भक्त भेटायला आला तर त्याचं स्वागत करण्याकरता ते कमळ आहे. नुसतं कमळ नाही तर भगवंताचं प्रत्यक्ष हृदय कमळ आहे. हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या आहेत. त्याला आगमोक्त माणकं जडवलेली आहे. आगम नावाचे ग्रंथ आहेत, त्यात पूजाविधी असतो सगळा. बाहूवर म्हणजे दंडावर कीर्तिमुख नावाचा अलंकार आहे. त्याला असं तोंड असतं, कीर्तिमुख. जणू 4 वेदाची कीर्ती ते गात आहेत.
हातामध्ये कंकण आहेत. वार्तिक नावाच्या ग्रंथामध्ये वेदांत आहे. वार्तिक म्हणजे छोटे ग्रंथ. वार्तिकामध्ये वेदांत सांगावा त्याप्रमाणे हातामध्ये कंकण आहेत, त्याला माणकं जडवलेली आहेत. कानामध्ये 2 कुंडल आहेत. एक कुंडल म्हणजे पूर्वमीमांसा आणि दुसरं म्हणजे उत्तरमीमांसा. 6 शास्त्रामध्ये 5वं आणि 6वं शास्त्र पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उपनिषदाच्या अर्थाच्या किरणांनी ती कुंडलं झळकत आहेत. कोणी म्हणतात ईश्वर साकार आहे, कोणी म्हणतात निराकार आहे, पण तो साकारही नाही आणि निराकारही नाही हे श्रवण केल्यावर कळतं असं कान सांगतायत. श्रीकृष्णाच्या मुखाचं वर्णन काय करावं, अप्रतिम वर्णन केले. गाळोनिया मोक्ष सुख तेथींचा मुसावोनी हरिख, तेची कृष्णाचे श्रीमुख नित्य निर्दोष मिरवित. मोक्षसुख गाळून त्याचा आनंदरस मुशीमध्ये ओतावा आणि त्यातून कृष्णाचं मुख बनलेलं आहे. ते नित्य आहे, निर्दोष आहे. कृष्णाच्या मुखाला चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र कृष्ण पक्षामध्ये क्षीण होत जातो, पण कृष्णाचं मुख उदय अस्त क्षीण वर्धष्ण याच्याशिवाय आहे, निष्कलंक आहे. त्याचं सौंदर्य कृष्णाचं नित्य नूतन आहे, म्हणजे रोज नवं वाटतं. काय सांगू राजा तुला, श्रीकृष्णाचं चित्र काढण्याकरता द्वारकेमध्ये एक चित्रकार आला. त्यांनी चित्र काढलं, पुन्हा कृष्णाकडे पाहिलं, वेगळं रूप. पुन्हा चित्र काढलं, पुन्हा चेहऱ्याकडे पाहिलं, वेगळं रूप. कितीही चित्र काढली तरी रूप वेगळंच दिसायला लागलं, नित्यनूतन. चित्रकार कंटाळला. इतक्यात नारद तिथे आले. नारदाने कानामध्ये त्याला युक्ती सांगितली आणि त्यांनी चित्र रेखाटलं आणि कृष्णाला दाखवलं. देवा, हे तुझं चित्र. भगवान हसले. हां, हे बरोबर आहे म्हणले, कारण तो आरसा होता. आता बदल म्हणले, तुला किती रूप बदलायचं आहे ते. श्रीकृष्णाची हनुवटी इतकी सुंदर आहे की ती पाहताच अंतःकरणातलं प्रेम दुप्पट होतं. म्हणून लहान मूल दिसलं की आपण हनुवटीला हात लावतो. ते या ती गोजीरवाणी असते. हनुवटीमुळं प्रेम वाढतं. श्रीकृष्णाच्या ठाई त्रैलोक्याचं सौंदर्य एकवटलेलं आहे. काय सांगावं, त्रैलोक्य सौंदर्य एकवटी, दाविता हे दृष्टी निमासुरा. त्या दृष्टी पाहूच शकत नाही असं सौंदर्य आहे. ओठ जीव शिव जसे एकाकार आहेत तसे ओठ मिटलेले आहेत. दात पुढं असले म्हणजे ओठ मिटत नाहीत. ओठ मिटायला दात चांगले असावे लागतात. आत तेजस्वी दातांच्या ओळी त्यातून दिसत आहेत. ते दात चिदानंदाने झळकत आहेत. नाक उंच आहे. वारा हिंडून हिंडून दमला आणि कृष्णाच्या श्वासाने सुखी झाला. कृष्णाचे डोळे विशाल आणि चैतन्यदायी आहेत. दृष्टी आत आत्म्याला पाहणारी आहे, बाहेर विश्वाला पाहणारी आहे. ज्ञान अज्ञान हे
मिथ्या आहे, ते सारून स्वतःला पाहणारी दृष्टी आहे. डोळ्याच्या वर कपाळ विशाल आहे, गाल शोभिवंत आहेत, कपाळावर 3 रेषा आहेत, सत चित आणि आनंद याच्या 3 रेषा आहेत. आणि त्याच्यावर जो चंदनाचा तिलक आहे तो सोहम उगाडून काढलेलं चंदन आहे. कृष्णाच्या केसाचं काय वर्णन करावं. सपूर गगनांकुर सरळ, तैसे मस्तकी केश कुरळ, कृष्णमुखेसी विन्मुख सबळ, अधोगती धाविन्नले. कृष्णाच्या केसाचं काय वर्णन करावं. आकाशाचे अंकुर काढावेत धागे, आकाशाचे सूक्ष्म सरळ अंकुर निघावेत तसे कुरळे केस आहेत. केस मुखाच्या वर डोक्यावर आहेत, त्यामुळे त्यांना मुखाचं दर्शन होत नाही केसांना, कारण केस वर आहेत. म्हणून कपाळावर सारखे धावायला लागलेत ते. आता काही काही बायका मुद्दाम केसी बटा कपाळावर आणतात, हा भाग वेगळा, पण आपोआप आलेली ते. का नाथ म्हणतात कृष्णाच्या दर्शनाकरता ते केस आसुसलेले आहेत म्हणून मुखावर येत आहेत. म्हणून त्यांनी त्या मुठीमध्ये धरले, ऐक्याच्या मुठीमध्ये धरले आणि वर शेंडीच्या गाठीमध्ये बांधून टाकले, भक्तीच्या मुकुटामध्ये नीटनेटके बसवले. त्या मुकुटाखाली मोरपिसाचं वेटोळ आहे, त्याला मोती जडवलेले आहेत. मोरपिसांना डोळे आहेत पण दृष्टी नाही. तसं भगवान श्रीकृष्ण हे दृश्य आणि दृष्टी याच्या पलीकडचे आहेत, हे मोरपीस सांगतायत. मस्तकावर जी मोरपिसं आहे ती जणू सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या मुक्ती सोडून मोरपिसाच्या रूपाने कृष्णाच्या डोक्यावर मुकुटावर विराजमान झालेली आहेत. राजा, सगळे दागिने सांगता सांगता एक दागिना सांगायचा राहिला. सकळ भूषणांचे भूषण, ब्राह्मणाचा दक्षिण चरण, हृदयी वाहे नारायण, श्रीवत्सलांछन गोविंद. ब्राह्मणाचा उजवा पाय, त्याचं पदचिन्ह छातीवर वागवलेलं आहे. ते चिन्ह म्हणजे सकळ भूषणांचं भूषण आहे, त्याला श्रीवत्सलांछन म्हणतात. कृष्णाने त्या भृगु ऋषीच्या पायाचं चिन्ह आपल्या हृदयावर धारण केलं आहे. अधिक काय सांगू देवा आणि किती सांगू. श्रीकृष्णाची ये श्रीमूर्ती, लावण्य आले त्रिजगती, बरविया बरवा श्रीपती, वाचा किती अनुवादो. श्रीकृष्णाच्या रूपाने त्रैलोक्यामध्ये लावण्य उतरलं. किती चांगला चांगला श्रीपती आहे, वाणीनं तिचं किती वर्णन करू. जगात जे जे सुंदर आहे, जे जे अत्यंत सुंदर दिसे, ते ते कृष्णाचे निलेशे. जगामध्ये जे जे सुंदर आहे ते कृष्णामुळे आहे. डोळिया तेणे लाविले पिसे, झाली मोर पिसे हरिअंगी. कृष्णाच्या सौंदर्याकडे पाहून डोळ्याला वेड लागलं आणि ती पिसं म्हणजे वेड. श्रीकृष्णाच्या अंगावर मोरपिसं झालीत. जगात जे सुंदर आहे ते कृष्णामुळे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या शब्दामध्ये स्वतंत्रता देवीचं वर्णन केलं आहे की हे स्वतंत्रते जगामध्ये जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, याच्यापेक्षा जास्त शब्द आहेत जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. हे असं वर्णन करायला महाकवी लागतात. र ला र ट ट ट असलं काव्य करणारे पुष्कळ आहेत. मदनाला सौंदर्याचा अभिमान होता. त्यांनी कृष्णाचं सौंदर्य पाहिलं, त्याचा अभिमान नष्ट झाला. तो आपल्या देहाला विटला आणि त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि कृष्णाच्या पोटी पुढे जन्माला आला मदन प्रद्युम्न म्हणून. आणि मग त्याला खरं सौंदर्य प्राप्त झालं. कृष्णाची आणि रुक्मिणीचं लग्न होण्याची वाट पाहत होता, कारण त्याला पोटी जन्म घ्यायचा होता रुक्मिणीच्या. कारण सौंदर्य हवं असेल तर सुंदर आईबापाच्या पोटी जन्म घेतला पाहिजे ना. कृष्णाच्या पोटी जन्म घेण्याची मदन वाट पाहतोय. समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी किती सुंदर, बाहेर आल्यावर ती वर शोधायला लागली. अनेक वर दाखवले, तिला कोणी पटला नाही. मग शेवटी दासीने सांगितलं, तो भगवान श्रीकृष्ण तिथे उभा आहे, तुला पसंत आहे का? ती म्हणाली, मला पसंत आहे, पण त्याला मी पसंत आहे का? कृष्णाकडे पाहिलं तर दृष्टी परतच येत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणे. इतकं सुख होतं की मनुष्य त्यामध्ये बेभान होतो. हरिरूपामध्ये दृष्टी तल्लीन होते. कृष्णाचं रूप पाहण्याच्या लोभाने डोळ्याला जिव्हा फुटतात. म्हणजे का? डोळ्यांनी पाहता येतं पण डोळे वर्णन करू शकत नाहीत. वर्णन करायला जीभ पाहिजे. डोळे नुसतं पाहतात, म्हणून डोळ्यांनी पाहायचं आणि जिभेनं वर्णन करायचं. कृष्णभक्तीचा रस जे चाकतात त्यांना अमृतसुद्धा फिकं वाटतं. देवसुद्धा अमृत प्याले, त्यांना भक्ती नाही मिळाली. अमृत मिळेल पण भगवंताची भक्ती नाही मिळाली. बरं, नुसता दिसायला गोमटा आणि करंटा असं आहे का? गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. आई म्हणते काय करायचं आहे? दिसायला चांगला आहे काय? आहे का? शेती वाडी पैसा अडका. अहो, कृष्णाची संपत्ती काय वर्णन करावी? श्रीकृष्ण क्षयपावती इंद्रचंद्र कृष्ण नरेंद्र अक्षयी. ओ, इंद्रसुद्धा ज्याची प्रशंसा करतो. ओ, इंद्राचं राज्य किती आहे? एक मन्वंतर. भगवंताचा अक्षय आहे, तो साक्षात ईश्वर आहे. त्याने अनेक अवतार घेतलेले आहेत. देवसुद्धा असुरामुळे पीडित झाले आणि भगवंताला शरण गेले. त्यांनी कृष्ण अवतार धारण करून कंसाला मारलं. देवांना त्यांची गेलेली पद परत दिली. आपल्या भक्तांना तो स्वतःचं पद देतो. निजपदेशी श्रीकृष्णनाथ भक्तासी आपण याते देत. आपण होय भक्तांकित राहे तिष्ठत त्यापासी. तो भक्ताला सर्वस्व देतो.
तो श्रीमंत तर आहेच आहे, द्वारकेमध्ये सोन्याच्या द्वारकेत राहतोय, पुष्कळ स्थळ चांगलं आहे, आणि खेड्यात राहते, मुलगी नको म्हणते. कृष्ण खेड्यात राहत नाही आहे, द्वारकानगरीमध्ये राहतोय. आणि तो इतका उदार आहे की शत्रूला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली. जे नेदी देवकी यशोदेसी ते गती दिधली पूतनेसी. यशोदा आणि देवकीला सुद्धा जे पद दिलं नाही ते पूतनेला, कारण पूतनेला मुक्त केलं. समान देणे अरिमित्रासी उदारतेसी कायवानू. अरे आणि मित्र म्हणजे शत्रू आणि मित्राला सुद्धा सारखंच देतो. शत्रूला सुद्धा मोक्ष दिला, भक्ताला तर दिलाच दिला. तो अत्यंत शूर आहे, वीर आहे. कृष्णासारखा वीर या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. ऐसा धीर वीर उदार गुणागुणी गुणगंभीर पृथ्वीवरी यदुवीर दुजा नाही सर्वथा. श्रीमंत आहे, दिसायला चांगला आहे, पण भित्र आहे, शूर आहे. धीर म्हणजे धैर्यवान आहे, उदार आहे, गुण आणि अगुण यामध्ये गंभीर आहे, म्हणजे ज्याचे गुण मोठे आहेत. किती त्याचं वर्णन करावं. असा वर जगतामध्ये कोणी नाही. कृष्णाच्या चरणाशी मन गेलं की रममाण होतं. राजा समाधीला सुद्धा त्याच्या चरणाशी विश्रांती प्राप्त होते. कीर्तिनामा ब्राह्मणाची वाणी अमृताचा वर्षाव करत होती. तो भक्तीने उत्समळलेल्या अंतःकरणाने देहभान हरपून वर्णन करत होता. भीष्मक आणि रुक्मिणी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. ऐकता 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 रुक्मिणी इतकी तल्लीन झाली की तिच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती प्रकट झाली. तिची बाह्यस्फूर्ती म्हणजे बाहेर आपण कोण आहोत, कुठे आहोत हे सगळं विसरली. बाह्यस्फूर्ती मावळली. आणि झालं काय? अंग झाले रोमांचित कंठी बाष्पपै दाटत शरीर चळचळा कापत पडली मूर्छित धरणीये. अंग कापायला लागलं, कंठी अश्रू दाटून आले, भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला, मूर्छित झाली. कोणतीही भावना अति झाली तर मनुष्याला मूर्छा येते. दुःखाने येते, आनंदाने येते, भक्तीने येते. धरणीवर कोसळली. एक म्हणती धरा धरा, एक पालवे घालती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तने झडपली. दासी सगळ्या, ऐकणारे सगळे धरा धरा म्हणायला लागली. दुसरी दासी ज्याला वारा घालायला लागली. एक म्हणाली ही सुंदरी कृष्ण कीर्तने झडपली. इतक्यात आई शुद्धमती धावत आली. भक्तीपाशी भावना जावी तशी ती रुक्मिणीकडे धावत गेली. मुलीला दृष्ट लागली की काय म्हणून तिची दृष्ट काढली. भीष्मक राजा म्हणाला, महाराणी, रुक्मिणीला काहीही झालेलं नाही. ही कृष्ण कीर्तने झडपलेली आहे, म्हणून ही कृष्णाला अर्पण करू.
अर्पुनी कृष्णासी कन्या उद्धरू कुळ आपुले. ही कृष्णाला अर्पण करू, कारण हिच्या अंतःकरणामध्ये कृष्ण प्रकट झालेला आहे. कृष्णाला मनाने हिनं वरलं आहे. किन्नराच्या तोंडून कृष्णवर्णन ऐकल्यावर माझ्या मनात हा विचार आला होता. आता कीर्तिनामा ब्राह्मणांनी केलेलं वर्णन ऐकून माझा तो विचार पक्का झाला. अगोदर जगामध्ये कन्यादानासारखं पुण्य नाही, आणि त्यातून ही कन्या कृष्ण परमात्म्याला दान केली तर असं पुण्य त्रैलोक्यामध्ये सुद्धा मावणार नाही. कृष्णाला कन्या देऊन आपल्या जीवनाचं सार्थक करू, उद्धरू कुळ आपुले, आपल्या कुळाचा उद्धार करू, असा निश्चय केला. आणि सगळ्या लोकांना त्यांनी विचारलं, राणीला विचारलं. राणी काय म्हणाली? मग बोलली शुद्धमती, हेची होते माझी ये चित्ती, कन्या अर्पावी श्रीपती, पुण्य त्रिजगती न समाये. रुक्मिणीची आई म्हणाली शुद्धमती की माझ्याही मनात हेच आहे की भगवान श्रीकृष्णाला कन्या अर्पण करावी, त्यामुळे जे पुण्य लाभेल ते त्रैलोक्यामध्ये मावणार नाही. वरमानला आम्हासी कन्यादानसी कृष्णासी, तरीच सार्थकता जन्मासी, दोही पक्षाशी उद्धरू. वर आणि वधू दोन्ही पक्षाचा उद्धार होईल म्हणले. कन्यादानाचं पुण्य जर आपल्याला लाभलं, तेव्हा रुक्मिणीच्या आईनं सहमती दर्शवली. लगेच राजाने विचारविनिमय करण्याकरता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. आणि मग मंत्रिमंडळाने आपापली मतं मांडली आणि एकमताने असं ठरवलं की रुक्मिणी कृष्णाला अर्पण करायची. पण चांगल्या कामाला विघ्न फार, म्हणून तो जो थोरला भाऊ आहे रुक्मी तो आडवा आला आणि त्यांनी कृष्णाची निंदा केली. तो कथाभाग आपण उद्या सांगू.